इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 8वे जागतिक महायुद्धे आणि भारत स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. पर्याय अ जर्मनी, ब अमेरिका, क हंगेरी, ड रशिया. उत्तर ड रशिया. ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. 2. अमेरिकेने टिंबटिंब या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. पर्याय अ नागासाकी, ब हिरोशिमा, क पर्ल हार्बर, ड स्टॅलिनग्राड. उत्तर ब हिरोशिमा. अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामधील चुकीची जोडी आहे क्रमांक 4 इटली लिंग्लिथगो. ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. बाकी इतर सर्व बरोबर जोड्या आहेत. तर या जागी दुरुस्त करून जोडी येईल इटली मुसोलिनी. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या संबंधीची नावे लिहा. 1. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट. उत्तर दोस्त राष्ट्र. 2. पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट. उत्तर अक्षराष्ट्रे. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. राष्ट्रसंघ. उत्तर पहिल्या महायुद्धाचे जगावर झालेले भयानक परिणाम पाहून असे युद्ध भविष्यात कधीही होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले होते. शांतताप्रेमी व ध्येयवादी असलेले अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक परिषदांमध्ये आपला प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व प्रमुख राष्ट्रांनी मिळून एक संघटना असावी, राष्ट्रातील कलह समुपचाराच्या मार्गाने मिटविले जावेत अशी भूमिका मांडली. जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने वुड्रो विल्सन यांच्या सूचनेप्रमाणे काही राष्ट्रांनी एकत्र येऊन ही जागतिक पातळीवरील संस्था अस्तित्वात आली. तिलाच राष्ट्रसंघ असे म्हणतात. 2. डॉक्टर कोटनीस. उत्तर 1937 साली जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या डॉक्टरांमध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचा समावेश होता. डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली. आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशांत मैत्रीचे संबंध निर्माण केले. 5 वर्ष चीनी सैनिकांची सेवा करणाऱ्या डॉक्टर कोटनीसांचे 9 डिसेंबर 1942 रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच निधन झाले. प्रश्न चौथा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. भारताला दोन्ही महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले. उत्तर दोन्ही महायुद्धाच्या कालखंडात भारतात इंग्रजांची वसाहत होती. त्यामुळे भारताला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. भारताची इच्छा असो वा नसो इंग्लंडने भारताला युद्धात सक्तीने सहभागी करून घेतले. इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा, अन्नधान्य, कपडे, युद्ध सामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले. दोन्ही महायुद्धाच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले. भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते, परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले. 2. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला,
तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली. कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैनिकावरील असलेला दरारा कमी झाला. या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला. नाविक दलाचा उठाव, जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते. यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. उत्तर. सन 1939 ते 1945 या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. पहिल्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी व्हर्सायच्या तहात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्रराष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला. जर्मनीत नाझी हिटलरने सत्ता हस्तगत करून व्हर्सायचा तह फेटाळून लावला. नाझी हिटलरने लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले. सैन्यबल, आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला. सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होते. रशिया बलवान होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खुपत होते. रशिया जर्मनीचा शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्ष केले. 1938 मध्ये जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाचा सुडेटन प्रांत जिंकला. सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या पोलंड या तटस्थ राष्ट्रावर 1939 मध्ये हिटलरने आक्रमण केले. शांतता टिकवण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला नाही. जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले. पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्र निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक राष्ट्र प्रगत विध्वंसक तयार करू लागल्याने युरोप दारुगोळ्यांनी भरलेले कोठार बनले. शस्त्रास्त्र वाढ, आक्रमक राष्ट्रांच्या कृतीकडे दुर्लक्ष, गटबाजीचे धोरण या कारणामुळे 1939 साली दुसरे महायुद्ध झाले. 2. भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले? उत्तर. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल ही राष्ट्रीय सभेची आशा फोल ठरली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी नेटाने पुढे केली. इंग्लंडला युद्धकाळात मनुष्यबळाची व पैशाची गरज निर्माण झाली. सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली. वेळप्रसंगी भरती सक्तीची केली. पैसा उभारण्यासाठी जनतेवर जादा कर लादणे, व्यापार व उद्योगावर मोठ्या प्रमाणात कर वाढवले. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या. महागाई वाढली. औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे प्रमाण वाढले. भारतातील या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरणच कारणीभूत आहे याची जाणीव भारतीयांना झाली. राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली मागणी इंग्लंडने फेटाळली. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली. कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.